कन्या राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात कितीही मेहनत केली तरी हातात शेवटी शून्यच उरते का? कुटुंबात अचानक आजारपण, पैशाची प्रचंड तंगी किंवा कारणाशिवाय होणारी कटकट हा केवळ तुमचा वाईट काळ नाही, हा तुमच्या घरावर तुमच्या पूर्वजनांपासून चालत आलेला तो गूढ शाप आहे. बरोबर ऐकलं मंडळी, तो गूढ शाप आहे. पण थांबा, 19 ऑगस्टच्या रात्री 12 वाजता काहीतरी भयंकर घडणार आहे. कन्या राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात असा ग्रहयोग निर्माण होत आहे जो मागच्या 100 वर्षात कधीही झाला नव्हता. तो जुना शाप तुटणार आहे. पण रात्री 12 वाजता कसा कोणता महाविस्फोट होणार आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत सेकंदापर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, मी काजल स्वामी भक्तिशक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहा आणि व्हिडिओला सुरू करते. शास्त्रानुसार कन्या राशी ही बुधाच्या अधिपत्याखाली येते आणि जेव्हा शनी आणि राहूची वाईट दृष्टी तुमच्या राशीवर पडते तेव्हा घरावर एक अदृश्य पितृदोष किंवा शापाचे सावट येते. तुमच्या घरात सतत होणारे पैशाचे नुकसान, कामात शेवटच्या क्षणी येणारे अडथळे ही साधी गोष्ट नाही. पूर्वजनांच्या काळातील काही अपूर्ण इच्छा, या घरावर असलेली वाईट दृष्टी, या सर्व शास्त्रामध्ये मूळ आहे. तुम्ही विचार करत असाल की माझ्या बाबत असं का घडतं, तर याचं उत्तर तुमच्या पूर्वजनांच्या वेळेपासून चालत आलेला कर्मचक्रात दडलेले कन्या राशीच्या व्यक्ती खूप संवेदनशील आणि प्रामाणिकपणा असतात. पण या प्रामाणिकपणाचा फायदा इतर लोक घेतात. शापाचे 3 मुख्य लक्षणे तुमच्या घरात दिसतात. एक, कितीही पैसा आला तरी तो हातात टिकत नाही. अचानक मोठा खर्च निघतो. घरातील सदस्यांमध्ये कारणाशिवाय चिडचिड आणि वाद होतात. नवीन काम सुरू करताना त्यात काहीतरी मोठा अडथळा येतो. पण हा त्रास आता संपणार आहे. आणि 19 ऑगस्टची तारीख एवढी महत्त्वाची आहे कारण या दिवशी आकाशात ग्रहाचे असे समीकरण जुळून येत आहे जे तुमच्या घरावर नकारात्मक ऊर्जा कायमची नष्ट करणार आहे. हो मंडळी, घरावरची कायम नष्ट करणार आहे. मंडळी, आता आपण हृदयाचे ठोके घट्ट पकडून बसा, कारण 19 ऑगस्टच्या रात्री बरोबर ठीक 12 वाजता अंतराळात एक भयंकर खगोलशास्त्रीय घटना घडणार आहे. कन्या राशीचा स्वामी बुध आहे. गेल्या अनेक वर्षापासून राहूची तीव्र तातडीने अडकलेला होता. राहू हीच काळ सावली तुमच्या घरावर शाप बनून बसली होती. पण 19 ऑगस्टच्या मध्यरात्री ठीक 12 वाजता सूर्य, चंद्र आणि बुधाची ही अशी युक्ती होणार आहे जी राहूच्या छाताडावर पाय देऊन त्याला मागे हटवण्यास भाग पाडेल. धातू एकमेकावर आदळण्याचा आणि साखळी तुटण्याचा मोठा आवाज येणार. हो, यालाच आपण महाविस्फोट म्हणत आहोत. हा महाविस्फोट कोणालाही बॉम्बचा नाही, तर तुमच्या नशिबाचा बंद दरवाजा धडकणाऱ्या ब्रह्मांडाच्या प्रचंड ऊर्जेचा स्फोट आहे. रात्रीचे जसे 12 वाजतील तशी आकाशातून एक प्रचंड सकारात्मक ऊर्जेची लाट पृथ्वीच्या दिशेने येईल. कन्या राशीच्या जातकांनो, घरावर असणारी ही जुनी नकारात्मक आणि वाईट शक्ती या ऊर्जेच्या उष्णतेची जळून खाक होईल. ज्या शापाने तुमचे पूर्वजनापासून तुम्हाला बांधून ठेवले होते, त्या शापाने तुमच्या घरात आजारपण, गरिबी आणली होती, तो शाप 1 सेकंदात चक्काचूर होणार आहे. तुम्हाला वाटत आहे का की हे शक्य आहे का? ज्योतिषशास्त्र सांगतं तेव्हा बुधाचे महागोचर स्वराशीत होते तेव्हा जगातील कोणतीही वाईट शक्ती किंवा करणी बांधा त्यांच्या समोर टिकवू शकत नाही. 19 ऑगस्टची रात्र ही तुमच्या आयुष्यात नवीन पहाट ठरणार आहे. थरथरणारे हात, डोळ्यातील चमक आणि घरावरची दिव्याची शांत जळणारी ज्योत. या महाविस्फोटाच्या वेळी म्हणजेच 19 ऑगस्टच्या रात्री ठीक 12 वाजता तुमच्या शारीरिक आणि घरात काही विचित्र पण अत्यंत शुभ संकेत दिसतील. अचानक अंगावर काटा येणे, रात्री 12च्या सुमारात तुम्हाला अचानक शरीरावर एक वेगळी शॉक बसल्यासारखी किंवा अंगावर काटा असल्याची अनुभूती होईल. ही खूण आहे की तुमच्या शरीरातील नकारात्मक बाहेर पडत आहे. घरातील वातावरण हलकेपणा, ज्या घरात रोज डोकेदुखी, चिडचिड व्हायची आहे तिथे अचानक शांतता आणि प्रसन्नता वाटू लागेल. तुमच्या घरात किंवा अचानक चंदनाचा किंवा गुलाबाचा सुगंध येईल. या क्षणात कुलदेवतेचा तुमच्या घरावर आशीर्वाद असल्याचा पुरावा असेल. कन्या राशीच्या माझ्या जातकांनो, तुम्ही खूप सहन केलं आहे. लोकांनी तुम्हाला इतकं
फेकलं की पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला आणि कष्टाचे फळ कधीच मिळाले नाही. पण निसर्गाचा नियम आहे, ज्या राशीने सर्वात जास्त त्रास सहन केला त्याला ब्रह्मांडाकडून सर्वात मोठे प्रतिशिक्ष मिळते. 19 ऑगस्टचा हा महाविस्फोट तुमच्या गरिबीची आणि लाचारीची युगाचा कायमचा अंत करेल. तुमच्या नशिबात पैशाचे बंद नळ आता धडधडून सुरू होतील आणि घरातील तो जुना शाप आता इतिहासाला जमा झाला आहे. कन्या राशीच्या माझ्या जातकांनो, प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आकाशात कितीही मोठा महाविस्फोट झाला तरी, ग्रहाची स्थिती बदलली तरी, जोपर्यंत तुम्ही त्या ऊर्जेला आपल्या घरात खेचून घेत नाही तोपर्यंत शाप पूर्णपणे नष्ट होत नाही. 19 ऑगस्ट मध्यरात्री ठीक ही सकारात्मक ऊर्जा चारी सीमेवर असेल की ऊर्जेची वापर करूनही घराची वाईट दृष्टी आणि जुना शाप कायमचा उघडून टाकण्यासाठी तुम्हाला बरोबरी रात्री 12 वाजता 3 अत्यंत सोपे आणि अचूक महाउपाय करायचे आहेत. पहिला उपाय, रात्री 11:55 एका मातीची पंती किंवा तांब्याची वाटी घ्या. त्यात 2 कापुराच्या वडा आणि 7 अखंड लवंगा ठेवा. घड्याळाच्या बरोबर 12 वाजता ते कापूर आणि लवंग पेटवून द्या. त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवा आणि मुख्य दरवाजाजवळ नेऊन ती वाटी ठेवा. पेटता कापूर आणि लवंग तुमच्या घरातील 100 वर्षाची नकारात्मक एका सेकंदात शोषून घेईल आणि जळून खाक करेल. दुसरा उपाय, रात्री 12:05 तांब्याच्या पेल्यात स्वच्छ पाणी घ्या आणि त्यात चिमूटभर हळद टाका. हे भांडे हातात धरून ईशान्य दिशेला ठेवा आणि मनामध्ये तुमच्या कुलदेवतेचे नाव घ्या आणि म्हणा, माझ्या घरातील सर्व आजारपण आणि दारिद्र्य एका क्षणात समाप्त होऊ दे. हे सिद्ध केल्याने पाणी रात्री तसे ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घरात मुख्य दारावर आणि प्रत्येक कोपऱ्यावर शिपडा. पाणी झाडाला घाला. पैशाची आवक रोखणारे सर्व मार्ग एका उपायाने मोकळे होतील. रात्री ठीक 12:10 पूजा घरात किंवा शांत ठिकाणी बसून डोळे बंद करा. कन्या राशीच्या मुख्य स्वामी बुद्ध आणि विघ्नहर्ता गणपती बाप्पाचे स्मरण करा. स्क्रीनवर दिसलेला हा मंत्र 108 वेळा म्हणा. ओम नमः शिवाय, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. हा 108 वेळा नक्की दररोज म्हणला पाहिजे. हा जप पूर्ण होता तुमच्या घरावर असणारे अदृश्य वाईट कवच फुटेल. तुमच्या राशीचे भाग्यचक्र फिरेल आणि वेगाने फिरायला सुरू होईल. मंडळी, कन्या राशीच्या जातकांनो, हा उपाय तुम्ही अत्यंत मनाने अंधश्रद्धेने केला तर तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे. कन्या राशीच्या जातकांनो, आता आपण 19 ऑगस्टच्या मध्यरात्री ठीक 12 वाजता जसा महाविस्फोट होईल तसं तुम्ही 3 महाउपाय पूर्ण कराल. त्यानंतरचा अवघ्या 7 आणि 21 दिवसात तुमच्या डोळ्यासमोर चमत्कार घडतील, त्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. पहिला महाचमत्कार, अचानक धनलाभ आणि पैशाची आवक. ज्या कन्या राशीच्या लोकांना वर्षानुवर्ष 1 रुपयासाठी थेंब थेंब तडपावे लागत होते, त्या आयुष्यात पैशाचे बंद पाण्याचे नळ धडधडून सुरू होतील. अडकलेले पैसे, डुबलेले पेमेंट, वर्षानुवर्ष मिळालेला पैसा स्वतःहून तुमच्या हातात येईल. दुसरा महाचमत्कार, भयंकर कर्जाच्या सापळ्यातून कायमची मुक्ती. डोक्यावर असणारा व्याजाचा आणि कर्जाचा डोंगर बर्फासारखा वितळायला सुरू होईल आणि नशिबाचे दरवाजे असे उघडतील की कर्ज देण्यात स्वतः तुमच्या दारात मान झुकून उभे राहताल. वीज कडकडल्याचा आवाजाने आला तर तिसरा महाचमत्कार उपाय, व्यवसाय अचानक उडलेला धमाका. तुम्ही नोकरी करत असाल, अचानक प्रमोशन किंवा मोठ्या पगाराची ऑफर थेट तुमच्यापाशी येत असेल किंवा ईमेलवर धडकल. जर व्यवसाय करत असाल जिथे ग्राहक फिरत नव्हते तिथे खरेदीची रांग लागेल. कन्या राशीच्या व्यापाऱ्यांसाठी हा काळ सुवर्णापेक्षा कमी नाही. चौथा महाउपाय, तुमच्या करणी बांधा करणारे, तुमच्या प्रगतीवर जळणारे नातेवाईकांच्या रूपातील तुमचे गुप्त शत्रू महाविस्फोटाच्या ऊर्जाने स्वतःचा नष्ट होतील. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला ते स्वतः तुमच्या पाया पडायला मजबूत होतील आणि घरात सर्व वातावरण ठीक होईल. पाचवा महाचमत्कार, आजारपण गायब आणि घरात आनंदाचं वातावरण. ज्या घरात रोज आजारपणावर लाखो रुपये उधळले होते, ज्या घरात रोज रात्री कटकट रडरड व्हायचं, जिथे अचानक स्वर्गासारखी शांतता पसरू व्हायची, गुंजू लागायची,
तुमच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि मुलाचे यश पाहून तुमचे डोळे अश्रूने भरून येतील. कन्या राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, 19 ऑगस्टची ही रात्र ही सामान्य रात्र नाही, ही तुमच्या नशिबाचा इतिहास बदलणारी रात्र आहे. पूर्वजनांचा शाप संपला आणि वाईट काळ खाकून जळून खाक झाला. आता आपण पुढे पाहणार आहोत तुमच्या भाग्याचा ताबा. जर तुम्हाला स्वतःवर आणि ब्रह्मदेवावर शक्तीवर 100% जरी विश्वास असेल तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये जय महाकाली, माझे सर्व दुःख संपावं, श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त नक्की कमेंट करा. हा व्हिडिओ तुमच्या कन्या राशीच्या प्रत्येक मित्राला, नातेवाईकाला, व्हॉट्सॲपला लगेच शेअर करा, जेणेकरून त्यांच्या घरावरची काळी सावळी दूर होईल. चॅनलला सबस्क्राईब करा. विजयाचा आणि गुलाल स्वतःच्या कपाळावर लावा. जय गणपती बाप्पा, जय महाकाली, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुम्हाला रोजचे असेच नवनवीन अपडेट्स, नवनवीन राशी भविष्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करायचा आहे. चला तर मंडळी, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. नक्कीच दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.